तर प्लॅन मध्ये मित्रांनो थोडा चेंज झालाय. आपण आता टायगर पॉइंटला नाही झालं. मस्त असा सनसेट यार. सनसेट गेला यार. सनसेट गेला यार. भेंडी सांडवलीच्या आईला ह्याच्या सगळी फॅमिली सोबत खूप कमी टाइम काढतो. चला मॅगी खाऊया. बस दाखव आईला. एक 2 3 उघड. वेदू शेवटी लागली ट्रॅफिक ना. आता आलोय आपण आपल्या फेवरेट हॉटेलमध्ये. हॉटेल अन्नपूर्णा. मला हे लोणावळ्यातलं रिच सर्वात बेस्ट हॉटेल वाटतं. आता त्यांच्याकडे आलो आता थोडंसं खातो. खाऊन मग आम्ही जाऊ टायगर पॉईंटला वरती सनसेट पॉईंटला. आणि बस मस्त हॉटेल आहे हे बघा इथेच आहे. आणि मेन लोणावळ्यामध्ये जा. लोणावळ्याचा नाका आहे फुल त्याच्या बरोबरच हे हॉटेल आहे. तर आता खाऊ मस्त इथे आणि मग जाऊ. कसं जेवण सांगा. भजी मी इकडे आलो ना लोणावळ्यामध्ये की इथे जेवू कसं एवढं भारी जेवण असतं ना. टेस्ट आहे टेस्ट एक नंबर. सनसेट जाऊया. वेदू असतोय. अरे बाबा चल बस निघूया सनसेट पॉइंटला. तर प्लॅन मध्ये मित्रांनो थोडा चेंज झालाय. आपण आता टायगर पॉइंटला नाही झालं बिकॉज ऑलरेडी आम्हाला एवढं लेट झालं. बिकॉज प्रत्येक शिर्डी झालं आणि त्यानंतर मग लेट निघालेलो पण. तर म्हणून आम्ही जाता जाता विचार केला की टायगर पॉईंट बोलतो सनसेट पॉईंट जाता आता बघू. तर खंड्यामध्ये एक एक टर्न घाट लागतो. त्याला एक सनसेट पॉईंट आहे. तिकडे आईला मी दाखवेन ते. तिकडे थोडंसं बसू टाइमपास करू चहा बी पिऊ आणि मग आपलं घरच्या रस्त्याला जाऊ. कारण जाता आता लागलं तर बरं आहे की इथून आता मी जाणार अर्धा तास. ऑलरेडी सूर्य खाली आलाय. तर मग टायगर पॉईंटला जाऊन मतलब नाही आहे. त्यामुळे आपण चाललो आता तो पॉईंट मे बी असं काहीतरी कुठला तरी लायन पॉईंटच्या बाजूला असं काहीतरी काय माहिती त्याचं. खंडा सनसेट पॉईंट एवढं मला माहिती आहे. त्या पॉईंटचं नाव जाऊन तुम्हाला दाखवतो कुठे आहे तो प्रॉपर पॉईंट. तो बाईकच्या रस्त्याला लागतो. गाडीच्या रस्त्याला नाही लागत. जर गाडीचा मॅप मारला तर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस वेला जॉईंट होता. आणि जर तुम्ही बाईकचा रस्ता मारला तर मग तुम्ही प्रॉपर त्या वेने जाता. तो घाट लागतो तो बरोबर दाखवतो मी तुम्हाला. चला निघूया आता. मस्त असा सनसेट आमच्यावरच होतोय तो. भारी दिसतं ना. इथून आई ट्रेन जाते बाजूने. मगाशी बघितली ती काय कुठून या ट्रेन. हा बघ इथे मगाशी येताना आपल्याला दिसली की येतच गेली. याच कॉर्नरला लेफ्टला एक पॉइंट आहे सनसेट पॉइंट. मला वाटतं चुकणार आहे आमचा सनसेट. चुकला म्हणजे ऑलमोस्ट गेलाय खाली. आता सूर्य बघावं लागेल आपल्याला. सनसेट यार. सनसेट गेला यार. सनसेट गेला यार. गेला ठीक आहे. पण आई हे बघ हा जो बस कसं वाटतं. शांत वाटतं जाताना एकदम असं एकदम शांत थोडासा दिसतोय. आमचा एकदम थोडासा असा चुकला सनसेट पण मस्त वाटतंय. ठीक आहे. कारण की ह्या जागेवरती आहे ना मला आत्ता आठवलं मी सिद्धार्थ आणि प्रेम
कॉलेजमध्ये असताना खोटं बोलून 1 दिवसासाठी फक्त आलो लोणावळ्याला, आणि ते पण ट्रेनने. तेव्हा गाड्या बिड्या आमच्याकडे नव्हत्या, बाईक नव्हतं, काय नव्हतं. कॉलेजमध्ये 11वी-12वीला असताना आम्ही तिघं स्पेसिफिकली या सनसेटला म्हणजे इकडे आलेलो, आणि इकडे बसून आम्ही गप्पा मारल्या, पूर्ण दिवसभर गप्पा मारलेल्या. बोलतात एक सकाळी तिकडून ट्रेन पकडलेली, मग इथे आलो, मग इथे काहीतरी टाईमपास खाल्लं, आणि मग त्यानंतर मग इथे बसून आम्ही एवढे फोटोज आहेत त्याचे, माझे आमच्या तिघांचे एवढे मस्त मस्त फोटोज आहेत. त्यांना आठवेल हा ब्लॉग बघितल्यावरती. पण खरंच खूप म्हणजे मस्त जागा आहे ही बसायला. लाईन असते, गर्दी असते, सॅटर्डे संडे पूर्ण भरलेला असतो. आपण फुल क्राऊड, हा म्हणजे क्राऊडने फुल भरलेला असतो, आणि मस्त प्लेस आहे ही, जाऊन बघू शकता. अरे येते तिथे लगेच खुश झाली बघ अशी. बायला फोटो म्हणजे काय, हे बघ वरती बघ काय. हा चंद्र. काय बोलीस, काय बोलीस. सूर्य गेला मावळायला, चंद्र वरती आता. ठीक आहे यार, मस्त असं. आपण मागे नाही गेलो असतो ना परत याला, हा चिक्कीला मिळालं असतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण ठीक आहे, मस्त असं म्हणजे मस्त वाटतं. हा पूर्ण असा रोड आहे, तो दिसतो तिकडे, ते ग्रीनरी असते पूर्ण तिकडे, आणि तिकडे चढायला जागा आहे. तिकडे वरती चढू शकतो वेदू. तो ही मधली वाट नाही, उडूसा डोंगर आहे तो. हा डोंगर दिसतोय, हा पूर्ण हा डोंगर, इथे चढू शकतो आपण. तिकडे शिडी दिली आहे. हा शिडी आहे, शिडी देऊन तिकडे हा पूर्ण चढतात तिथे लोक. रील आहेत तिकडचे, किती लोकांचं. रिस्की आहे पण खूप आहे, असं डेंजर आहे, पण ठीक आहे. हा अरे हा, हे सांगायला मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट आज कळली आहे. म्हणजे आधीच रील खूप व्हायरल झालेले ह्याचे. 1 मे पासून मुंबई टू पुणे ह्याच्यामध्ये एक ब्रिज बनवत होता, खूप महत्त्वाचा ब्रिज, आणि काम चालू होतं, इतकी वर्षात काम चालू होतं. तर तो आता कम्प्लीट होतो, आणि 1 मेला तो पूर्ण म्हणजे सुरुवात होते, त्याचं उद्घाटन होत आहे. तर तो ब्रिज माझ्या समोर आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो ब्रिज बघताय, हा ब्रिज बनवला आहे मुंबई आणि पुण्यासाठी, आणि खूप 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 वर्ष काम चालू होतं याचं. आणि आत्ता काम पूर्ण होऊन आता 1 मेला त्याचं हे होईल आणि चालू होईल आपल्यासाठी सगळ्यांसाठी. मे बी तिकडे सेम बाईक बिक तर अलाउड नाहीच आहे, ट्रकचं पण मला माहिती नाही, पण खूप मोठा प्रोजेक्ट होता आणि हा कम्प्लीट झाला आहे आता. तर आता येऊ शकतो आपण मुंबई टू पुणे. अजून अंतर कमी होतं आपल्यामधलं, तर फटाफट कधी पण जाऊ शकतो, तर बरं पडेल. म्हणजे एवढा एक्सप्रेस वे असून सुद्धा हा अजून एक पूल बांधला, आणि एवढा मस्त वाटतं, सिलिंगची आठवण येते मला, फुल भारी वाटतोय. भैया कितना का वो चाय कितने का भेंडी सांडवली चायला ह्याच्या सगळी. भैया कितने का. भैया मराठी में बोलता तो नहीं है. काय बोलला तो भैया मराठी में बोलता तो नाही सांडता था. आई ये इथे पुढे मी थोडं सरत मस्त. काय आलं. अरे एवढं चालेल रे, ते धुवायलाच जाणार आहे आज. घालणार आहे वर नाही. आईला उभं राहू दे ना, तिला ना बसताय ना. हा मग उभं राहा तू. वेदू बस आहे. मस्त चहा पितोय आम्ही, घरी चाय पितोय यावेळी. रोज आज बाहेर पितोय. बाहेर कुठे पितोय. लोणावळ्याला. बस लोणावळ्याला चहा उचला. चिअर्स करूया मस्त. आई उचल. 1 2 सांडू नका. अँड चिअर्स. चिअर्स. ठेवलीच परत ठेवायची नसते आई. आपल्या सनसेटच्या नावावरती, आपल्या फॅमिलीच्या नावावरती, आपल्या वेदूच्या गर्लफ्रेंडच्या नावावरती. हा हा वेदू. देख तो कैसे शर्मा. मस्त वाटतं यार. मित्रांसोबत असतो आपण, खूप काही ग्रुपसोबत असतो आपण, फॅमिलीसोबत खूप कमी टाईम काढतो कोणी पण. त्याने टाईम काढावे असा मध्येच दिवस कुठेतरी घेऊन जावं, माझा एवढी इच्छा आहे. म्हणजे हे आई बीसोबत हे वेगळीच मजा आहे. असं जाऊन बसणं, रोजच्या त्यांच्या कामावरून त्यांना बाहेर काढणं, आणि त्यानंतर असं एक दिवस फक्त फ्रेश, मस्त वाटतं. असं ही मजा आली तुला. लय मजा आली. बरं
सनसेट सारखी आहे ती. आता सध्या गेली आहे, म्हणजे गेलंय तिचं, पण तरी पण प्रकाश बघा एवढा आहे. दाखव तिकडे सनसेट. नाही दिसत नाही ना. मॅगी बघ. चला मॅगी खाऊया. बस बस मी जाईन ना ते डायरेक्ट खाली जाईन मी. हे घे व्हिडिओ काढता काढता डायरेक्ट खाली जाईन. हे घे हातात तर पकड बाई. आई आहे इथे, हे घेऊन ये. एका मिनिटात पूर्ण हे पॅच खाली झाला बघा. नाही नको नाही. हवा का? अरे नको. दे दे. हे काय भरव? नको मी एवढं घेते जरासं. भरव काय? गरम आहे? गरम आहे. नाही. खतरनाक मॅगी आहे. काय माहिती घरची मॅगी लागतच ना कधी. बाहेर आल्यावरती काय माहिती सगळ्या मॅगा चांगल्या लागतात चहाईला. कुठली पण साधे तर काय टाकत नाही. काय नाही टाकत. टोमॅटो वगैरे पण असा पूर्ण नाही टाकत. पण आपण घरी बनवलं पचपच. हा आणि बाहेरच्या मॅगा ना आयुष्यभर काय लागतात यार. चुम्मेश्वर लागतात. पूर्ण पाठी बघाई शूट करतो तुझं. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग सताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या. दाखव आईला. हे अशी मोठी ठेव. 1 2 3 बोल्यावरती उघडायचा. चला एक चेहऱ्याजवळ ठेव असं. हा बंद कर पूर्ण. 1 2 3 उघड. विचार आहे. बस चालेल. हे बाय घाबरा बाय. बरोबर केलं तिथे. बरोबर केलं. मस्त आहे मस्त. उघडल्यावरती काय बोलायचं उघड. अच्छा उघड. तू कर. तू असं कर. डोळ्यावर कर. डोळ्यावर. ओ ही मॅन. नाही बरोबर. काय मस्त येतोय बाईचा. आईने फुल मारलंय. ते बाईने दिलं ते दाखव. वाटतं ते नाही दाखव कुठलंय. अरे ना तसं फुलं हे आहे काय. ओके मस्त वाटतंय. पण सनसेट असा मस्त वेगळा झाला. असा ऑरेंज पिंक परत पर्पल पण वाटतोय मला. असा वेगळा असा सनसेट झालाय. आणि खाली पूर्ण असा खंडाळा घाट. तो नवीन आपला प्रोजेक्ट चालू आहे तो. आणि असा पूर्ण असा खंडाळा घाट. आई निघूया. चला चल इथं निघूया. चला चल आपला. सकाळी निघालेलो आम्ही. आता पूर्ण दिवस संपत आलाय. ऑलमोस्ट 7:30 वाजले. 7:30 11 निघालो बाय आपण. 11 निघालो. 10:30 निघालो. 11 निघालो आम्ही. आता 7:30 वाजलेत. मस्त वाटतं. पूर्ण दिवस आम्ही बाहेर होतो. म्हणजे फॅमिलीसोबत वेगळीच मजा आहे. याच रस्त्यावरून आपण गेलेलो दुपारी ना. आता याच रस्त्याने परत जातो. शांत वाटलं एकदम. शांत असं वाटतंय कोकणात चाललोय या रोडवर ना. तू असं वाटतं कोकणात चाललोय ना. गेल्यासारखंच वाटतं. हा फुल वाईवर अशी वाटते फुल एकदम. लोणावळ्यावरून बरोबर 2 तास दाखवत आणि बरोबर ट्रॅफिक टाइमवरती पण आम्ही तरीही एकदम करेक्ट आलोय. आता घाटकोपरला पोहोचलोय. इथून मग कुर्ला आणि तिथून मग बँड्रा असं पोहोचू फटाफट. आणि ट्रॅफिक नाही एवढं बऱ्यापैकी आहे. इथे फक्त थोडंसं लागतंय मला असं वाटतंय बघा. बस बाकी बऱ्यापैकी मस्त सुरू आहे.
वेदू शेवटी लागली ट्रॅफिक ना भाई आता बोललेलो कि ट्रैफिक नहीं लगना है और कुर्ला में माम ट्रैफिक लग गया ना ब्रो भाई देखो ना ट्रैफिक ही लग गया कड़क में कितना 5 मिनट का ट्रैफिक है ले लाइन है लाल दुपट्टा फुल एकदम चला कुर्ला में माम ट्रैफिक क्यों लगता है माम आता बंद करते माम कुर्ला का रास्ता जो है ना बनता है वो थोड़ा चेंज करना पड़ता है अपने को तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आपण जस्ट घराच्या खाली आहोत आणि 9:30 वाजता पोहोचलो बरोबर मस्त सकाळी निघालेलो तुम्हाला माहिती आहे आणि दमलो यार दिवसभरात असं फिरून म्हणजे ऊन खूप होतं उन्हाने ॲक्च्युअली खूप दमवलं पण आपण आज एकविरा आई बिर्ला गणपती मंदिर त्यानंतर प्रतिशिर्डी मग सनसेट पॉईंट आणि ते खाणं पिणं तर आहेच पण एवढं आज आपण बोलतात ना फिरलो आहे आपण मजा केली आपल्या फॅमिलीसोबत सडन प्लॅन होता बघितलं त्यांना विचारूया आपण कसं वाटतंय हां बाय कसं वाटतंय मस्त एकदम मजा आली खूप. मजा आली काय आवडलं सर्वात जास्त मला आवडलं जो बाप्पा आपण बाहेरून बघायचो असं गाडीतून हा. गावी जाताना हां तो आज प्रत्यक्षात बघायला भेटला तर खूप ना? बरं वाटलं हा ना, खरंच. म्हणजे मूर्ती एवढी मोठी आणि सुंदर खूप छान वाटलं ते तो एक्सपिरियन्स मला आवडला बाकी सगळं पण आवडलं प्रत्येक शिर्डी वगैरे हां पण बाप्पाला लांबून बघितलेलं तर आज जवळून बघता आलं अरे वा 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 चांगलं आहे तुला कसं वाटलं खूप छान वाटलं हां आणि काय आवडलं सर्वात जास्त आज आवडलं सर्वात जास्त पहिल्यांदाच एकविरीला गेलेलो एवढ्या वर्षात आणि असं दर्शन होईल वाटलं पण नव्हतं तिथे म्हणजे ना? असं थांबून वगैरे आम्ही मस्त हात जोडून मस्त बसलेलो तिथे ते खूप म्हणजे आवडलं 2 मिनिटात ना लगेच आई तुला काय वाटतं मला पण मस्त वाटलं एकवीरला गेलो तो पहिल्यांदाच मी गेली हां आणि मस्त वाटलं मला आणि सगळं पासून जायचं होतं मला तुला जायचं होतं घरी असून हा, पण आज जायला मिळालं आणि हे बिर्ला गणपती मंदिर केरला गणपती पण मस्त होतं तुझं प्रतिशिर्डी पण झालं आज हा ते पण झालं ते पण बघितलं नाही होतं ते पण मस्त दर्शन झालं आवडलं तुला पटापट झालं सगळं सगळं फटाफट झालं ना हा. हे फक्त तुझ्यासाठी होतं खरं सांगू तर ना बाय हा. हे फक्त आईसाठी होतं ना ते सगळं तुझ्यामुळे शक्य झालं अरे बापरे काय बोलते काय बोलते ते सगळं तुझ्यामुळे शक्य झालं अरे बस रे Thank you so चायला थँक्यू सो मच वेदू मजा आली की नाही मजा आली बस 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 चला मग आता मस्त या सगळे जवळ या हा तर मी आज दिवसभरात एवढं शिकलोय म्हणजे दिवसभरात एक गोष्ट खूप शिकलो मी की असे सडन प्लॅन एकतर मस्त असतात ते आहेच आणि दुसरी गोष्ट की आईला पप्पांना कोणी येईल तसं बहीण असेल भाऊ असेल कोणी पण एखादा दुसरा व्यक्ती चुकला असेल किंवा काही पण म्हणजे बोलतात ना घेऊन जा आणि मजा करा असा पूर्ण यायची सगळ्यांची वाट नका बघू कोणी पण असेल एकत्र असेल जा त्यांच्यावरून मजा करा त्यांच्यावरून नवीन मेमरीज क्रिएट करा आम्हाला आज 4 होतो आम्ही पप्पा नव्हते पण असं वाटतं पप्पा आपल्या बरोबर आहेत आणि दिवसभर फोन हां आणि दिवसभर ते फोनवर होते इवन आकाशला दीला म्हणजे जेवढी पण आपली लोक आहेत श्वेता पकड सुयश पकड हा दादा सगळ्यांना मिस करतो पण बोलतात ना कोण आहे 4 जण कोण 3 जण कोण फॅमिली आहे कोण फ्रेंड्स आहेत कसे पण असतील ना तुम्ही प्लॅन्स बनवा आणि जा फिरायला खरंच आणि एका दिवसाने आम्हाला आज किती बरं वाटलं खूप बरं वाटलं खूप पूर्ण संपला कधी. पूर्ण दिवस आता संपलाय ना असं वाटत पण नाहीये तर माझं एवढंच म्हणणं आहे की जा असे प्लॅन्स बनवा आणि हे असेच प्लॅन्स बनवल्यावर मला पण वाटलं होतं की एवढा चांगला प्लॅन बनेल तो एवढ्या दिवसा म्हणजे आम्ही ऑलरेडी लेट निघालो मला असं कसं होणार काय होणार सगळं असं होतं काही प्लॅन नव्हतं कुठे काही हे नव्हतं त्यात ऊन होतं एवढं पण मस्त आला प्लॅन खूप भारी झाला मजा आली म्हणजे हा दिवस लक्षात राहील की एकवीर दर्शन पण दर्शन पटापट झालं. ते एक देवाच्या कृपेने पार्किंग मस्त मिळालं ट्रॅफिक नाही लागलं दर्शन ते आहे 2-2 मिनिटात दर्शन झाले त्यात सगळ्यांचे आणि असं थांबून ते पण म्हणजे बसू शकलो असतो पूर्ण वेळ पण आम्हाला पळायचं होतं म्हणून आम्ही पळालो पण बसून दर्शन मिळालं उभं राहून गाभाऱ्यात एकदम शांत राहून दर्शन मिळालं मनाला शांत मिळाली आणि आईला न्यायचं होतं मेन म्हणजे तर आईसाठी हा मेन प्लॅन होता आमचा बस सगळ्याला वेदूने पण सुट्टी स्वतःहून काढली आता मी घेतो सुट्टी येतो मी बाय पण स्वतःहून बोलली मजा आली यार बस असे प्लॅन केले ना बस झाले अजून काही नको आयुष्यात बस हा चला मग सगळ्यांनी आठवणी लाईक करायचंय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे आईला जमलं सबस्क्राईब जमलं आई
तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आठवणीने आणि सगळ्यांनी कमेंट तर करालच. बस असेच तुम्ही पण प्लॅन तुमच्या फॅमिलीसोबत प्लॅन करा असेच. ह्याच्यातून मी एवढंच सांगेन की सगळं आहे, छोटे प्लॅन आहेत. बघा मी फक्त लोणावळ्याला गेलो, तुम्ही भलेही डिनरला जा पण आई पप्पांसोबत जा, मेमरीज क्रिएट करा. त्यांच्यावर ज्या मेमरीज तुम्ही आता क्रिएट कराल त्याच आयुष्यभरासाठी, म्हणजे त्याच घेऊन चालाल, त्याच घेऊन जगाल, एवढंच सांगेन. बस आई, हा चला बाय 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 करा सगळ्यांनी. येस बाय बाय.